आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. चिकोडी सदलगा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासातून आमदार गणेश हुकेरी आणि माझ्या संयुक्त प्रयत्नामुळे इंगडी गावासाठी विविध विकास कामांसाठी 22.11 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे, अशी माहिती आमदार प्रकाश हुकेरी यांनी दिली. इंगडी तालुका चिकोडी येथील कृष्णा नदीच्या काठावर निर्माण करण्यात येणाऱ्या घाटाच्या कामाचे उद्घाटन केल्यानंतर तसेच नवी इंगडी येथील महालक्ष्मी सहकारी संघाच्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर बसवेश्वर मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी सांगितले की इंगडी गावातील श्री बसवेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी अतिरिक्त 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून एकूण अनुदान 1.10 कोटी रुपये झाले आहे. तसेच मराठा समाज भवनच्या उर्वरित कामासाठी 1.20 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. याशिवाय श्री बिरेश्वर मंदिराजवळील मंडपासाठी 5 लाख रुपये तर श्री रामलिंग मंदिराच्या बांधकामासाठी 29 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 5 लाख रुपयांचे योगदान देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. इंगडी परिसरातील रस्ते विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला असून इंगडी शेडबाळ 3.4 किलोमीटर रस्त्याच्या सुधारणेसाठी 2.76 कोटी रुपये, मांजरी इंगडी रस्त्याशी जोडणाऱ्या रस्त्यासह गावठाणातील विविध रस्त्यांच्या डांबरीकरण व सुधारणेसाठी 2.72 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. तसेच इंगडी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी उपसा सिंचन प्रकल्पासाठी 4.11 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. घाट बांधकाम प्रकल्पासाठी 2.50 कोटी रुपये, इंगडी येथील बहुउद्देशीय ग्रामीण प्राथमिक कृषी सहकारी संस्थेच्या दुसऱ्या मजल्याच्या इमारतीसाठी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी प्रास्ताविक भाषण PKPSचे अध्यक्ष राजाराम माने यांनी केले. यावेळी त्यांनी इंगडी गावासाठी 22 कोटीपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आमदार प्रकाश हुकेरी व आमदार गणेश हुकेरी यांचे आभार मानले. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अनिल पाटील, पांडुरंग माने, अशोक हावळे, आप्पासाहेब जत्राटे, गणपती धनवडे, सिद्धराम शेळके, चंद्रकांत पाटील, बाळू धनगर, संजय नरवाडे, मच्छिंद्र धनगर, आप्पासाहेब जत्राटे, समशेर मतेभाई, बाळासाहेब दयारकर, डॉक्टर अजित चिगरे, शिवानंद करोशी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अक्षय दावाडे यांनी केले. SV न्यूजसाठी इंगडीहून राजू कोळी. ವಿತರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆದೇಶ ಆಗಿದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿದ್ದಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಸುಮಾರು 2.5 ವರ್ಷದಾಗ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು 22 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ನಿಮ್ಮೂರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಇಂಗಡಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಸುಮಾರು 26 ಯೋಜನೆಗಳ 797 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ, ಅಂದ್ರೆ ಸುಮಾರು 8 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ, 1041 ಯಾತ ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಎಷ್ಟು? 1,000 ಎಕರೆ ನೀರಾವರಿ ಮಾಡಿ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತುಂಬಾ ಸಂತೋಷ ಆಗ್ತದೆ. ಇದಲ್ಲ, ಈಗ ಸುಮಾರು 6 ಯಾತ ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಮಂಜೂರು ಮಾಡಿ 4 ಯಾತ ನೀರಾವರಿಗಳನ್ನ ಈಗಾಗಲೇ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನು 2 ಯಾತ ನೀರಾವರಿಗಳನ್ನ ನಾವು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ನಿಮ್ಮ ಊರಾಗ ಇನ್ನೂ 1,000 ಎಕರೆಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಜಮೀನಿದ್ರ ಮತ್ತೆ ಅವರ ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಮಾಡೋದಿದ್ರ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ತಂದು ನಮ್ಗೆ ಕೊಡ್ರಿ. ಅವನು ಕೂಡ ಈ ಮುಂದಿನ 2.5 ವರ್ಷದೊಳಗೆ ಪೂರ್ತಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸುಮಾರು 1,000 ಎಕರೆ ನೀರಾವರಿ ಮಾಡೋದಂದ್ರೆ ಸಣ್ಣ ಮಾತಲ್ಲ. ಸುಮಾರು 798 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಜನರಿಗೆ ಇವತ್ತ ರೈತಾಪಿ ಜನರಿಗೆ ಇವತ್ತ ಜಮೀನುಗಳಿಗೆ ನೀರನ್ನ ಹರಿಸುವಂತ ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ.